हे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमे बंधनात मृत्युर्मुक्षमाव्रतात श्री क्षेत्र शिनाई जागृत देवस्थान या ठिकाणी ग्रामदैवत भव्य दिव्य जिल्हास्तरीय अखंड नारळी सप्ताह श्रीमद भागवत कथा सोहळा शाकंभरी पौर्णिमा मुहूर्तावर परंपरेनुसार गुरुवार दिनांक 1/1/2026 ते गुरुवार दिनांक 8/1/2026 पर्यंत परब्रह्म परमेश्वराच्या असीम कृपेने तसेच महंत श्री श्री 108 गुरुवर्य दिगंबर बाबाजी आराध्य तीर्थक्षेत्र शिनाई देवस्थान महाशिवरा व महंत 108 गुरुवर्य श्री भास्करजी महाराज श्री देवघर देवस्थान यांच्या कृपाशीर्वादानं व ज्योतिषाचार्य उत्तराधिकारी महंत आविराज बाबाजी आराध्य तीर्थक्षेत्र शिनाई देवस्थान महाशिवरा यांच्या मार्गदर्शनाखाली व साधू संतांच्या आशीर्वादानं अखंड नारळी सप्ताह यात्रा महोत्सव संपन्न होत आहे। तरी आपण या प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय या निमित्त शिनाई देवस्थान या ठिकाणी 7 दिवस भव्य दिव्य भजन सोहळा श्रीमद भागवत कथा योगेश्वरीताई महाराज दरंदले कवठा यांच्या मुखारविंदातून 7 दिवस आपल्याला भगवान गोपाळ कृष्ण कन्हैयाची वाङ्मय मूर्ती श्रीमद भागवत कथा सोहळा श्रवण करायला मिळणार आहे। या 7 दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी हजेरी लावून तन मना धनाने सहकार्य करावं आणि 8/1/2026 सायंकाळी 7 ते 9 महंत रामेश्वर महाराज शास्त्री अध्यक्ष श्री सद्गुरू शिक्षण संस्था घोडेगाव यांच्या मुखारविंदातून काड्याचं कीर्तन होणार आहे आणि या काड्याच्या असणाऱ्या कीर्तनाचा जो महाप्रसाद आहे तो महाप्रसाद सर्वांचं माननीय असणारे उद्योजक युवकांचे आशास्थान श्री किशोरशिव देवदार पाटील उपसभापती पंचायत समिती नेवासा सरपंच भानाशिवरा काला महाप्रसाद यांच्या त्या ठिकाणी उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे आणि त्या काल्याच्या दिवशी एक सुंदर असा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे। माननीय श्री उद्योगपती सुभाष जैन छत्रपती संभाजीनगर यांच्या असणाऱ्या आणि दानातून ते असणाऱ्या शिनाई जागृत देवस्थान चरणी केलेल्या शेवगाव नेवासा शेवगाव वरती महाशिवरा येथे भव्य दिव्य प्रवेशद्वार कमांचे लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे। तेव्हा आपण या कार्यक्रमामध्ये तन मन धनानं सहकार्य करावं आणि आमच्या असणारे ज्योतिषाचार्य श्री आविराज बाबा यांना सर्वांनी सहकार्य करावं आणि या सहकार्यातून हे 7 दिवस निश्चितच त्या ठिकाणी असणारं सुंदर असे पार पडणार आहे। कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येणार नाही हीच असणारी इच्छा त्रिवेणेश्वर भक्त परिवार त्रिवेणेश्वरकरने त्या ठिकाणी साष्टांग असणार नमन करून भगवंताकडे मागणी मागतो आणि प्रल्हादगिरी बाबा ते असणारं हा सोहळा व्यवस्थित पार पाडून घेतील अशी आशा व्यक्त करतो आणि माझ्या वाटण्याकडे परत देतो। ओम नमो नारायण।